संत सेवालाल महाराज कोण होते? तर गोर बंजारा समाजातल्या प्रसिद्ध संत म्हणून सेवालाल महाराजांना ओळखलं जातं. त्यांचा जन्म एका आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या बावनबरड नावाच्या गावात 15 फेब्रुवारी 1739 रोजी झाला. सध्या हे गाव सेवागड म्हणून ओळखलं जातं. सेवालाल महाराजांच्या आई या मूळच्या कर्नाटक मधल्या जयराम वडतिया घराण्यातल्या राजकन्या होत्या. लग्नाच्या 12 वर्षानंतरही त्यांना मूलबाळ होत नव्हतं. त्या जगदंबेच्या परमभक्त होत्या. पुढे जगदंबेच्या कृपेमुळे सेवालाल यांचा जन्म झाला अशी बंजारा समाजाची श्रद्धा आहे आणि त्या पाठोपाठ आणखी 3 अपत्य त्यांना झाली. सेवालाल महाराजांचं संपूर्ण नाव सेवा भीमा नाईक. सेवालाल महाराजही जगदंबेचे परम शिष्य होते. तरुण असताना त्यांनी जगदंबा देवीला अर्पण करण्यासाठी चिखलापासून शिरा बनवला होता अशी बंजारा समाजाची श्रद्धा आहे. तशी गोष्ट सांगितली जाते. रामोद क्षत्रिय कुळामध्ये सेवालाल महाराज आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले होते. सुरुवातीपासूनच सेवालाल महाराज विरक्त स्वभावाचे होते. इतर मुलांसोबत खेळण्याऐवजी वेद, पुराण आणि संत साहित्याचा ते अभ्यास त्या वयात करायचे. त्यांच्या शब्दांमध्ये इतकी ताकद होती की जो कोणी त्यांचा ऐकत असायचा तो त्यांचा अनुयायीच बनत असायचा.